नमस्कार विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओचा एक्सटेन्शन पार्ट आहे. ओके, कंटिन्युएशन पार्ट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी केलेलं, इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन बाय लिगँड्स, राईट. तरी काही स्टुडंट्सला डाऊट आहे की कसं टर्मिनल आणि ब्रिजिंग लिगँड्स मध्ये कसं डिफरन्शिएट करतात, म्हणजे टर्मिनल लिगँड्स किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार आणि ब्रिजिंग लिगँड्स किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार, ह्यामध्ये काही स्टुडंट्सला डाऊट आहे. तर तो आधी डाऊट मी क्लिअर करते आणि नंतर आपण मोर एक्झाम्पल्स कडे वळूया. ओके, मी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल हॅलोजन्सचा घेते, राईट. फर्स्ट एक्झाम्पल मी हॅलोजन्सचा घेते. ओके, क्लोरीनचा घेते, राईट. क्लोरीन टर्मिनल जर असेल, टर्मिनल लिगँड जर असेल तर किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार, आणि जर ब्रिजिंग मध्ये असेल तर किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार, हे आपण स्टडी करायचंय, राईट. जर तो टर्मिनल मध्ये असेल तर कसं बघायचं आणि ब्रिजिंग मध्ये असेल तर कसं बघायचं, राईट. ब्रिजिंग मध्ये असेल तर त्याला नेहमी हा प्रेफिक्स असणार, राईट. हे आपण सर्व काल स्टडी केलेलं. आता फॉर एक्झाम्पल असं एक हे असेल, टर्मिनल मध्ये असेल, तर आपल्याला माहितीये की क्लोरीनकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, 7, राईट. 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. त्यातला हा जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बॉन्ड पेअर, राईट. कारण हा बॉन्ड बनवू शकतो, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. ह्याला काय म्हणतो, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. याला काय म्हणतो आपण, बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, राईट. आणि हे जे हे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण लोन पेअर्स. हे जे आहेत हे यांना आपण काय म्हणतो, लोन पेअर्स, राईट. हे कधीच बॉन्ड बनवण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत नाही, यांना काय म्हणतो आपण, लोन पेअर्स, राईट. तर जेव्हा क्लोरीन एक टर्मिनल लिगँड सारखं बिहेव करेल, फॉर एक्झाम्पल असं असेल, जेव्हा पण क्लोरीन असं असेल, एक टर्मिनल लिगँड असेल, राईट. मेटल आणि क्लोरीन मध्ये म्हणजे ब्रिजिंग नसेल, टर्मिनल असेल, तेव्हा तो कसा बॉन्ड बनवतोय बघा. हाच एक जो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आहे तोच बॉन्ड बनवतोय ना या मेटलशी, राईट. इथे हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन मेटलचा, हे दोन मिळून काय बनवतायत, बॉन्ड बनवतायत, राईट. मग इथे क्लोरीनचं कॉन्ट्रीब्युशन किती झालं, 1 इलेक्ट्रॉन, राईट. 1 इलेक्ट्रॉन, हा वाला बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, राईट. असं झालंय ना, असं झालंय कॉन्ट्रीब्युशन. इथे मेटल अटॅच्ड आहे, मेटलचा एक इलेक्ट्रॉन हा आणि हा. मग जेव्हा क्लोरीन किंवा कुठलाही हॅलोजन जेव्हा टर्मिनल लिगँड सारखं बिहेव करतो तेव्हा तो किती कॉन्ट्रीब्युशन देतो, 1 इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन देतो. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा ब्रिजिंग करणार, आता फॉर एक्झाम्पल ब्रिजिंग करायचं आहे, तर ब्रिजिंग मध्ये कसं असतं, क्लोरीन इथे सेंटर मध्ये असणार आणि त्याच्या दोन एंड्सला 2 मेटल असणार, राईट. मग इथे काय होतोय, हा असा आहे, ह्या फॉर्म मध्ये आहे, μ2 क्लोरीन. याचा अर्थ काय की क्लोरीन 2 मेटल्सला अटॅच्ड आहे, राईट. ब्रिज करतोय 2 मेटल्स मध्ये. तर अशा केसमध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असणार क्लोरीनचं, इथे बघा, एक जो इलेक्ट्रॉन आहे तो ऑलरेडी या मेटल सोबत बॉन्डेड आहे. ओके, मी इथे जर मी हा सेम स्ट्रक्चर इथे रिप्रेझेंट केला तर 1 2 3 4 5 6 आणि 7, तर हा इलेक्ट्रॉन जो आहे तो ऑलरेडी इथे जो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन होता तो ह्या मेटल सोबत अटॅच झालाय, राईट. आता हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन तर गेला, आता आपल्याकडे फक्त काय उरले आहेत, 3 लोन पेअर्स उरलेत, राईट. हा एक लोन पेअर, हा एक लोन पेअर आणि हा एक लोन पेअर, राईट. त्याच्यातला काय करणार, एक लोन पेअर या मेटलला इलेक्ट्रॉन्स देणार, राईट. पूर्ण पेअर जाणार, एकच इलेक्ट्रॉन नाही जाणार लोन पेअर मधला, पूर्ण पेअर जाणार. तर किती इलेक्ट्रॉन्स झाले, इथून 2 इलेक्ट्रॉन्स झाले, राईट. इथून किती इलेक्ट्रॉन्स झाले, 2 इलेक्ट्रॉन्स झाले. एका डिफरंट कलरनी रिप्रेझेंट करते. किती इलेक्ट्रॉन्स झाले, हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा एक इलेक्ट्रॉन. टोटल किती झाले, इथून टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले,
3. समजलं कसं करायचं ते? आता जर मी असं फॉर एक्झाम्पल 3 मेटल्सला अटॅच केला क्लोरीन मी 3 मेटल्सला अटॅच केला असा, राईट, μ3 क्लोरीन जर असं असेल तर ह्या केसमध्ये टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती असणार लिगँडची? किती असणार? सर्वात पहिला हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, राईट, सर्वात पहिला हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, इथे एक मेटल, दुसरा हा लोन पेअर जाणार आणि तिसरा हा लोन पेअर जाणार मेटलला. अशा प्रकारे हे 3 मेटल्स या क्लोरीनला बॉन्ड झाले. मग किती झालं? 1 2 3 4 5. मग टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 5. ओके, सिम्पल. अजून एक एक्झाम्पल घेते तुम्हाला एक्सप्लेन करायला. हायड्रोजनचं एक्झाम्पल घेऊया आपण. ओके, हायड्रोजनचं एक्झाम्पल घेऊया. हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सिंगल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतो, राईट, सिंगल असतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग तो टर्मिनल मध्ये जाऊन दे किंवा ब्रिजिंग मध्ये जाऊन दे, टर्मिनल मध्ये जाऊन दे किंवा ब्रिजिंग मध्ये जाऊन दे, किती इलेक्ट्रॉन देणार तो? एकच इलेक्ट्रॉन देणार, कारण त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो ना. मग जेवढे आहेत तेवढेच तो कॉन्ट्रीब्युट करणार. अजून एक्स्ट्रा कुठून इथून तिथून घेऊन तर नाही कॉन्ट्रीब्युट करू शकत. ओके, सो टर्मिनल आणि ब्रिजिंग कितीही असून दे, आयदर इट मे बी μ2 or it may be μ3 or it may be μ4, whatever. किती पण मेटल्सला तुम्ही हायड्रोजन ऍटम अटॅच करा, तो किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करणार? 1. पण क्लोरीनच्या केसमध्ये काय होत होतं? तिथे 3 ते लोन पेअर्स होते ना, म्हणून ते लोन पेअर्स पण कॉन्ट्रीब्युट करू शकत होते, राईट. पहिलं तर तो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करत होता जर एक सिंगल टर्मिनल मेटल असेल. पण जर क्लोरीन ऍटम ब्रिज होत असेल तर मग बाकीचे ते 3 लोन पेअर्स होते ते पण कॉन्ट्रीब्युट करू शकत होते. अजून एक एक्झाम्पलनी जर एक्सप्लेन करायचं झालं तर नायट्रोजनकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात? 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यामधले 3 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात. हे 3 काय आहेत? हे 3 काय झाले? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. हा एक आणि हा एक, राईट. 3 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात आणि 2 लोन पेअर्स असतात. हे काय झाले? हा लोन पेअर आहे, राईट. दिस इज लोन पेअर. आणि हे काय झाले? 3. हे 3 काय झाले? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. तर सर्वात पहिलं काय करणार? जर मी एकच मेटल अटॅच करू शकते, जर फॉर एक्झाम्पल मला एकच मेटल अटॅच करायचं असेल, आता इथे एकदम नीट व्यवस्थित समजून घ्या स्टुडंट्स. हे बघा, जर मी असं असेल, अमोनिया दिला असेल, राईट, अमोनिया लिगँड आहे. तर अमोनिया लिगँड मध्ये काय होतंय? इथे 3 हे हायड्रोजन्स अटॅच्ड होत आहेत, राईट. आणि आता काय उरलं? फक्त लोन पेअरच उरला ना. मग आता जर मेटलशी जर मला बॉन्ड बनवायचा असेल अमोनियाचा, तर हे लोन पेअरच कॉन्ट्रीब्युट करणार. मग आता किती इथे झालं इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन? 2, राईट. इथे किती झालं इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन? 2. काय हा अमोनिया ऍज अ ब्रिजिंग लिगँड बिहेव करू शकतो? ह्याचा सिम्पल आन्सर आहे नो. का? कारण जर अमोनियाला जर तुम्ही ऍज अ ब्रिजिंग लिगँड दाखवताय तर त्याच्याकडे काही इलेक्ट्रॉन्सच नाहीत ना अजून दुसरे कॉन्ट्रीब्युट करायला. जे 5 इलेक्ट्रॉन मधले नायट्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजन्सनी घेतले, राईट. उरलेला एक लोन पेअर एक मेटल घेणार आणि ब्रिजिंग साठी 2 मेटल्स पाहिजेत ना. मग एक मेटल हा इलेक्ट्रॉन घेणार लोन पेअर, दुसरा मेटल साठी इलेक्ट्रॉन्सच नाहीयेत. मग तो कसं ब्रिज करणार? मग अशा प्रकारे अमोनिया ऍज अ ब्रिजिंग लिगँड नाही बनू शकत. पण जर मी अमाइड घेतला, ओके, NH2 घेतला, NH2 ला जर मी मेटल सोबत अटॅच केलं, NH2 म्हणजे काय? फक्त 2च हायड्रोजन, राईट. हा मी हायड्रोजन रब करते, 2च हायड्रोजन, राईट. तर हे 2 हायड्रोजन आता काय आहे? हा एक बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पण अवेलेबल आहे. मग मेटल काय करणार? आधी हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन घेणार. मग आता इथे किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन येत आहे? 1.
राईट, कारण आता इथे एक बॉन्डिंग इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे ना, मग हा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मेटल सोबत अटॅच्ड होणार. राईट, आणि अजून लोन पेअर पण अवेलेबल आहे, म्हणजे जर तुमच्याकडे दुसरा मेटल असेल तर तो पण यूज करू शकता तुम्ही. मग अशा प्रकारे अमाइडला तुम्ही ब्रिजिंग बनवू शकता. अमाइडला तुम्ही ब्रिजिंग बनवू शकता. हा ब्रिजिंग बनू शकतो, ऍज अ ब्रिजिंग लिगँड ऍक्ट करू शकतो. कळालं? पण अमोनिया ब्रिजिंग लिगँड सारखं ऍक्ट नाही करू शकत. हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. समजलं? जर अजूनही नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता. राईट, मी परत एक्सप्लेन करेल, पण हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सोपा आहे. नायट्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते? 5. राईट, अमोनिया बनवण्यासाठी नायट्रोजनचे जे 3 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत ते 3 हायड्रोजन सोबत जाणार आणि हे लोन पेअर्सच फक्त अवेलेबल होणार. म्हणून इथे टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती झालं ह्या मेटलला? 2, कारण हे दोन्ही लोन पेअर्स जाणार. ठीक आहे, लोन पेअर कधी सिंगल कॉन्ट्रीब्युट नाही करू शकत, तो पूर्ण एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करावा लागतो. पण जर मी अमाइड घेतलं तर हायड्रोजन फक्त काय आहेत? 2च आहेत. राईट, मग एक अजून बॉन्डिंग इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे. मग आधी जर ऍज अ टर्मिनल अमाइड ऍक्ट करत असेल, ऍज अ टर्मिनल लिगँड ऍक्ट करत असेल अमाइड, तर त्या केसमध्ये तो टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती देणार? 1. पण जर तो ब्रिजिंग सारखा ऍक्ट करत असेल अमाइड, तर तो किती कॉन्ट्रीब्युशन देणार? 2 + 1. राईट, दॅट इज 3. ब्रिजिंग मध्ये अमाइड किती इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन देणार? 3 इलेक्ट्रॉन. राईट, आता आपण कालचे काही एक्झाम्पल्स अजून होते ते सॉल्व्ह करायचे. इथे हा क्वेश्चन सेट मध्ये विचारला गेलेला आहे. हा क्वेश्चन सेट मध्ये विचारला गेलेला आहे. राईट, सेट मध्ये आलेला आहे हा क्वेश्चन. हा क्वेश्चन सेट एक्झाम मध्ये आलेला आहे. खूप सोपा आहे. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायचं मॉलिब्डेनमचं या स्पीशीज मध्ये. तर आता आपल्याला हे दिसतंय की हा काय आहे? ट्रोपिलियम आयन आहे, eta-7 ट्रोपिलियम आयन. तर IUM हे कुणाचं सफिक्स असतं? कटायनचं, है ना. कटायन जर कुठे पण कटायन असेल तर तिथे काय सफिक्स असतं? IUM. आणि जिथे पण अनायन असेल तिथे 8 असतं. राईट, अनायन असेल तिथे सफिक्स असतं 8. तर हा काय आहे? हा जो पण स्पीशीज आहे ती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. राईट, eta-7 ट्रोपिलियम आयन. मॉलिब्डेनम आहे इथे मेटल, आणि हा काय? एक न्यूट्रल लिगँड आहे. राईट, कार्बोनिल काय असतो? एक न्यूट्रल लिगँड असतो. राईट, आपण कोऑर्डिनेशन मध्ये आपल्याला माहिती आहे 3 टाइप्स ऑफ लिगँड्स असतात, न्यूट्रल, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. त्यातला हा पॉझिटिव्ह लिगँड आहे, हा न्यूट्रल लिगँड आहे. राईट, आणि टोटल स्पीशीज वरती चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह. समजलं? मग हा पॉझिटिव्ह चार्ज कुठून आला? मग जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर इथून काय आलाय? इथून +1 चार्ज आलाय. ठीक आहे, या ट्रोपिलियम मधून, कारण हा कटायन आहे म्हणून इथून +1 चार्ज आहे. ह्याचा आपल्याला चार्ज माहिती नाही, एक्स. हा काय? न्यूट्रल लिगँड आहे. न्यूट्रल लिगँड म्हणजे 0 इज इक्वल टू टोटल चार्ज किती आहे स्पीशीज वरती? +1. तर हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्स किती भेटतोय? 0. मग ह्याचा अर्थ काय की मॉलिब्डेनम 0 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये, म्हणजे काय आहे? फ्री स्टेट. त्याचा आन्सर काय झाला? सी. ओके, जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. The hapticity of cyclohepta 153 triene in this species is. हॅप्टिसिटी कॅल्क्युलेट करायचंय. हॅप्टिसिटी मी कालच तुम्हाला कालच्या व्हिडिओज मध्ये शिकवलेला. हॅप्टिसिटीचा अर्थ नंबर ऑफ ऍटम्स in a ligand which contribute इलेक्ट्रॉन्स टू द मेटल. राईट, एका लिगँड मध्ये किती ऍटम्स मेटलशी अटॅच्ड आहेत त्याला आपण हॅप्टिसिटी म्हणतो. तर ह्या स्पीशीज मध्ये किती हॅप्टिसिटी आहे? तर आणि हॅप्टिसिटी आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन सेम असतं. राईट, कालच्या स्लाइड्स मध्ये आपण हे स्टडी केलेलं. कालच्या स्लाइड्स मध्ये आपण हे स्टडी केलेलं. बघा, जर हॅप्टिसिटी 4 असेल तर इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन पण किती? 4. हॅप्टिसिटी 4, इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती? 4. हॅप्टिसिटी 3, इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन पण किती? 3. राईट, आपण कालच्या स्लाइड्स मध्ये हे सर्व स्टडी केलेलं.
तर आता पण आपण जर इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट करू शकू तर आपण हॅप्टिसिटी पण कॅल्क्युलेट करू शकतो, राईट. तर आपल्याला या स्पीशीजची हॅप्टिसिटी पाहिजे, राईट. दिस इज सायक्लोहेप्टा 153 ट्राईन. हे कसं तुम्ही शो करू शकता? हेप्टा स्पीशीज बनवायची तुम्हाला. ओके, 1 2 3 4 5 6 7 ट्राईन, right? This is triene. This is triene, right? तर तुम्हाला ह्या स्पीशीजची हॅप्टिसिटी फाइंड करायचा आहे. हा असा मॉलिक्यूल आहे, राईट. तर काय कसं करणार हॅप्टिसिटी कॅल्क्युलेट? आधी आपण टोटल इलेक्ट्रॉन काउंट ह्याचं कॅल्क्युलेट करणार, आणि सिन्स हा स्पीशीज एक्झिस्ट करतो म्हणजे ह्याचं टोटल इलेक्ट्रॉन काउंट किती असणार? 18. कालच आपण स्टडी केलेलं, राईट, की कुठलीही स्टेबल स्पीशीज 18 नाही तर 16 इलेक्ट्रॉन असते, आणि 16 इलेक्ट्रॉन मोस्टली निकल फॅमिली 16 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करते, बाकीची स्पीशीज मोस्टली 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतात. तर आधी आपण बघूया. तर ह्याची तर आपल्याला हॅप्टिसिटी माहितीच नाहीये, मग आपल्याला ह्याचं इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन पण माहिती नसणार, राईट. हॅप्टिसिटी जी आहे ती आपल्याला ह्याची माहिती नाहीये, ह्याचं इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन पण आपल्याला माहिती नसणार. मग ह्याला आपण घेणार ऍज एक्स, आणि जेवढं ह्याची इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन असणार तेवढंच हॅप्टिसिटी असणार, हे पण मी तुम्हाला सांगितलंय. Fe कॉन्ट्रीब्युशन माहिती आपल्याला. Fe किती आहे? D6H2, राईट. Fe किती असतो? D6H2. मग टोटल इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन किती? 8. हे D6H2 काय? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, राईट. हे सर्व मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर आधी प्रिव्हियस व्हिडिओ बघा. सर D6H2 मग किती आहे? 8 प्लस कार्बोनिल किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करतो? आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं. कार्बोनिल किती कॉन्ट्रीब्युट करतो? 2, राईट. मग किती येणार इथे? 2 एक कार्बोनिल. मग असे किती कार्बोनिल्स आहेत? 3. मग किती येणार इथे? 6, राईट. टोटल किती आहे? 18. का 18? कारण आपण बघितलेलं कालच्या व्हिडिओमध्ये की कुठलाही स्टेबल ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतो. सो एक्स प्लस हे किती झालं याचे? 14 इज इक्वल टू 18, राईट. सो एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे ही जी स्पीशीज आहे सायक्लोहेप्टाट्राईन, ही जी स्पीशीज आहे ती किती इलेक्ट्रॉन्स कॉन्ट्रीब्युट करू शकते? 4. मग ऑब्व्हियसली जेवढे इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युट करणार तेवढीच हॅप्टिसिटी असते, राईट. तर किती हॅप्टिसिटी येणार ह्या केसमध्ये? ह्या केसमध्ये हॅप्टिसिटी येणार 4. नेक्स्ट क्वेश्चन. द कॉम्प्लेक्स फॉलोज. आता कॉम्प्लेक्स दिलाय तर तुम्हाला बघायचं कुठला रूल फॉलो करतोय, 18, 16, स्टेबल, अनस्टेबल. हे बघा, सर्वात बेसिक 1-2 ऑप्शन्स, या 4 मधून 2 ऑप्शन्स आपण फार इझिली एलिमिनेट करू शकतो काहीही न बघता, कारण आपल्याला माहिती आहे 18 आणि 16 इलेक्ट्रॉन रूल्स जेवढे पण कॉम्प्लेक्सेस बनवणार ते नेहमीच स्टेबलच असणार, राईट. हे तर आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की काय करतो तो, एक स्टेबल बॅलन्स इलेक्ट्रॉन कॉन्ट्रीब्युशन देतो जे पण 18 किंवा 16 इलेक्ट्रॉन स्पीशीज असतात. तर या ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन्स मध्ये काय मेन्शन केलंय त्यांनी की अनस्टेबल आहेत, राईट, बी मध्ये आणि सी मध्ये. मग हे ऑप्शन तर असेच एलिमिनेट होतात काहीही इलेक्ट्रॉन काउंट कॅल्क्युलेट न करता. आता उरले कुठला आहे आपल्याकडे? ए ऑप्शन अँड डी ऑप्शन, की 18 इलेक्ट्रॉन रूल अँड स्टेबल की 16 इलेक्ट्रॉन रूल अँड स्टेबल. तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल, राईट. फर्स्ट आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. फर्स्ट आपण मेटलचं बघूया, राईट. RU रुदेनियम कुठल्या स्पीशीज मध्ये येतं? Feच्या लाईन मध्ये येतं ना, FeRuOS. मग किती आहे हे? B6S2, राईट. 8. मग RUचं पण किती असणार? 8 इलेक्ट्रॉन्स. मग रुदेनियम किती देतोय? 8 इलेक्ट्रॉन्स प्लस हे काय? फॉस्फरस किती देणार?
2 राईट. इथे किती आहेत 2 फॉस्फरस, मग 4 प्लस हे बघा ही स्पीशीज काय आहे इथे 3 ही. हे बघा हे जे डॉटेड स्ट्रक्चर काय सांगते की हे 3 ऍटम्स रुथेनियमशी कनेक्टेड आहेत. ते तिन्ही कार्बन ऍटम्स रुथेनियमशी कनेक्टेड आहेत राईट. 3 आणि त्याच्यानंतर कार्बोनिल किती देतं 2 राईट. आणि पूर्ण काय आहे ते पॉझिटिव्ह चार्ज. मी सांगितलेलं पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही किती घेणार -1 राईट. जर इथे जर मायनस असतं तर इथे काय असतं पॉझिटिव्ह, ऑपोजिट घ्यायचं. आता टोटल इलेक्ट्रॉन्स आपण कॅल्क्युलेट करूया. 8 + 4 12 15 16 17 17 - 1 16 राईट. तर ह्याचा आन्सर काय आहे 16 इलेक्ट्रॉन रूल अँड स्टेबल. नेक्स्ट द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड W म्हणजे काय टंगस्टेन. टंगस्टेन C5H5 ही कुठली स्पीशीज आहे सायक्लोपेंटाडाइल स्पीशीज CP राईट. सायक्लोपेंटाडाइल स्पीशीज आहे ही राईट. असं आहे हा स्ट्रक्चर. ओके. ओके असं आहे हा स्ट्रक्चर. फॉलोज 18 इलेक्ट्रॉन रूल. तर त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलंय की हा जी स्पीशीज आहे ती 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करते. तुम्हाला काय सांगायचं आहे हॅप्टिसिटी सांगायची आहे. दोन्ही पण सायक्लोपेंटाडाइल रिंग म्हणजे ह्याची हॅप्टिसिटी तुम्हाला सांगायची आहे आणि ह्याची पण हॅप्टिसिटी सांगायची आहे. तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं हॅप्टिसिटी इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रॉन्स राईट. जेवढे पण इलेक्ट्रॉन्स तो लिगॅन्ड कॉन्ट्रीब्युट करतोय राईट. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हॅप्टिसिटी इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग इलेक्ट्रॉन्स बाय मेटल. तर टंगस्टन किती देणार. टंगस्टन कुठल्या फॅमिलीमध्ये येतो क्रोमियम फॅमिलीमध्ये राईट. क्रोमियम मॉलिब्डेनम टंगस्टन. म्हणून ते मी तुम्हाला जी काल ती एक सिरीज दिलेली ते लक्षात ठेवायची आहे. क्रोमियम मॉलिब्डेनम आणि टंगस्टेन. तर क्रोमियम किती आहे D4S2 राईट. मग हे पण तेवढंच असणार. किती आहे टोटल 6. मग ह्याचे किती झाले टंगस्टेनचे किती झाले टंगस्टेनचे किती झाले 6 राईट. ह्याचं आणि ह्याचं आपल्याला माहिती नाही. 6 + x + x we don't know राईट. प्लस हे किती 2 आणि हे पण 2 राईट. कार्बोनिल लिगँड आहे तर 2 + 2 4 इज इक्वल टू टोटल किती आहे 18. बिकॉज हा कॉम्प्लेक्स 18 इलेक्ट्रॉन स्पीशीज 18 इलेक्ट्रॉन रूल फॉलो करतो राईट. तर किती येणार आपल्याला x + 2x + 4 इज इक्वल टू 18 राईट. सो 10 + 2x इज इक्वल टू 18. So 2x is equal to 8. Right? So x will be equal to 6. Okay. So 2x is equal to 8. काय आलं आपल्याला 2x इज इक्वल टू 8 म्हणजे दोन्ही मिळून राईट. कारण ह्याचं पण आपण x घेतलेलं ह्याचं पण आपण x घेतलेलं राईट. तर दोन्ही मिळून किती किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही y पण घेऊ शकता राईट. बिकॉज दोन डिफरंट आहेत. y ठीक आहे. मी दोन वेगळ्या सिम्बॉल्स यांना शो करते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. ओके y हे पण काय होणार हे पण काय होणार x + y राईट. मग इथे पण काय होणार x + y. मग हे पण काय होणार x + y राईट. सो हे दोन्ही x + y मिळून किती 8. मग जे पण इथे 8
असेल दोघांचं पण ऍडिशन, तो आपला राईट आन्सर असणार. राईट. तर इथे 5 + 5 किती होत आहेत? 10. महान आहे. 3 + 5 8 हा असू शकतो. 3 + 3 6 हा पण नाही. 1 + 5 6 हा पण नाही. मग आन्सर काय झाला? 8. ओके. समजलं कसं केलंय? जर आन्सर असं असतं तर 5 and 3 ते पण राईट असतं. ओके. जर असं असतं तर 6 and 2 असा होऊच शकत नव्हता, कारण मॅक्झिमम हा किती इलेक्ट्रॉन्स देणार? हा सायक्लोपेंटाडायनाइल आहे ना, राईट. असं आहे, डायइनाइल अशी स्पीशीज आहे ही, अशी. राईट. तर इथून 2 इलेक्ट्रॉन्स, इथून 2 इलेक्ट्रॉन आणि इथून 1 इलेक्ट्रॉन. राईट. मॅक्झिमम 5 देऊ शकते. राईट. मिनिमम 2 देऊ शकते. राईट. मॅक्झिमम 5 किंवा मिनिमम 2. एक मेटल जो आहे तो आयदर असा अटॅच्ड होऊ शकतो. 1 मिनिट. हे बघा, ही स्पीशीज अशी आहे, सायक्लोपेंटाडायइनाइल स्पीशीज. राईट. सायक्लोपेंटाडायइनाइल हे असं. तर आयदर हे कॉन्ट्रीब्युशन फक्त ह्या कार्बननी असू शकतं, और असं असू शकतं, और इट कॅन बी लाईक दिस. ओके. हे 2 कार्बन ऍटम्स आणि हा एक कार्बन ऍटम मिळून आपण कसं लिहू शकतो? याला रिप्रेझेंट करू शकतो, असं रिप्रेझेंट करू शकतो त्याला, असं. ठीक आहे. असं. ह्याचा अर्थ काय? की हा कार्बन आणि हा कार्बन. राईट. हा कार्बन आणि हा कार्बन. मग ह्याला काय म्हणतात? eta3. इथे एकच कार्बन इन्व्हॉल्व्ह आहे म्हणून काय झाला? हा eta1. ओके. हा काय झाला? eta3. किंवा असं पण शो करू शकतो आपण त्याला, असं. इथे जे पण हे इथे जे होते ते असं. ह्याचा अर्थ काय? की 5च्या 5 कार्बन इन्व्हॉल्व्ड आहेत. मग याला काय म्हणतात? eta5. राईट. सो द हेप्टिसिटीज ऑफ 2 सायक्लोपेंटाडायनाइल किती आन्सर आला आपला? 3 and 5. कळालं? मग 3 आणि 5. राईट. मग आता इथे किती होणार? टोटल 8. म्हणून x + y आपल्याला किती येत होता? 8 येत होता. कळालं? ओके. So this was the end of today's lecture. ह्याच्यातलं काहीही जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. आणि काहीही कुठल्याही कॉन्सेप्ट मध्ये जर क्लॅरिटी नसेल येत तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करा. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी. राईट. नेक्स्ट चॅप्टर आपण, नेक्स्ट व्हिडिओ आपण मेटल क्लस्टर्स या टॉपिक वरती बनवणार आहोत. त्याच्यामधून पण दर एव्हरी एक्झाम मध्ये 1 or 2 क्वेश्चन्स विचारले जातात. मी जेवढा पण सिलेबस कम्प्लीट करते आहे त्याच्यामधून एव्हरी टॉपिक इज इम्पॉर्टंट. या टॉपिक मधून पण एक क्वेश्चन कन्फर्म आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जे मेटल क्लस्टर शिकवणार आहे त्याच्यामधून पण एक क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो सेट एक्झाम मध्ये. राईट. आणि जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये स्टडी करायचं असेल तर तुम्ही आमचा ऍप डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये आम्ही पेड कोर्सेस चालू करणार आहोत. रजिस्ट्रेशन विल बिगिन फ्रॉम June 1. ओके. June 1 पासून तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स भेटतील ऍपवरती, आणि रजिस्ट्रेशन कॉस्ट अँड ऑल ओके मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये दिलेला
आहे तिथे तुम्ही चेक करू शकता. ओके, थँक्यू.